होता कामा नाही गाडी साहेबांची सीट निघून गेली. असंही जर झालं तर मला आश्चर्य होणार वाटणार. काम आहे सभागृहात आम्ही भर देत नाही. ग्रासरूटमध्ये घरोघरी आमचे संजय गाडे पोचले आहे. नुसतं काहीतरी मोठा एखादा शो करावा अशा प्रकारची गरज आमच्या उमेदवाराला नाही. आमचा उमेदवार त्यांच्या उमेदवारापेक्षा प्रचलितच आहे. बाळासाहेब आदरणीय आहे. बाळासाहेबांनी समजून घेऊन आमच्यासोबत जागेचं वाटप करायला पाहिजे होतं. त्यांचं आघाडीसोबत जागा वाटप फिसकटलं. आमचा मूळ पक्ष आहे. हा मूळ पक्षाने अनेक उमेदवार उभे केले आहेत. बाकीच्या गटातटांबद्दल मला बोलायचं नाही आहे. त्यांनी ते एकही उमेदवार उभे केले. आम्ही अनेक उमेदवार उभे केले कारण आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही उमेदवार उभे केले. तेव्हा बाळासाहेबांना अशा प्रकारची विनंती मी केली होती की मताचं विभाजन होऊ दे म्हणून. आपण जास्त सीट घ्या, 70% घ्या, 80% घ्या, परंतु मूळ पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला, बाबासाहेब आंबेडकरांचा आजादचा पक्ष, आमच्या बापाचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष. कुठेतरी तुम्ही सहानुभूतीने विचार करा, भावना तुम्ही या पक्षाशी जुळून घ्या. कारण की हा पक्ष ओरिजिनल आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. तसं घडलं असतं तर कदाचित आजच ही सीट विजय असं आपण घोषित करू शकलो असतो. आणि आजही फाईटमध्ये आहे आणि गाडी साहेबच निवडून येतो. ताकद विखुरल्यामुळं भाजपला फायदा होईल मला सातारामध्ये तरी तसं वाटत नाही. सातारामध्ये नौका उमेदवार दिल्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता या थोड्या वेळापूर्वी OBC SC ST जे काय शोषित जो घटक आहे ते गाडे साहेबांनाच पसंती या सातारा जिल्ह्यामध्ये देते. पण ज्या ज्या ठिकाणी OBC कॅन्डिडेट बाळासाहेबांनी दिला आणि पण कॅन्डिडेट दिला त्या ठिकाणी मताचं विभाजन होईल. इथे होणार घोष नाही. तुम्हाला काय सूचकता काय दाखवायची म्हणजे त्यातून काय तुम्हाला नक्की हे करायचं आहे? सूचकता मी बोलू शकत नाही. जर सीट बघा अनेक घटक आहेत बघा. मी कोणावरतीही टीका करत नाही आणि करत नसतो. माझे सगळ्या रिपब्लिकन नेत्याशी स्नेहाचे संबंध आहेत किंवा आय एम द कॅटलिस्ट बिटवीन एव्हरीबडी. ऑब्वियसली सर, पण तुम्ही म्हणला नाही की सीट ऑर सीट. Some people must have done coalition without a seat. That you have to find out. I will not tell you. तुम्ही पत्रकार आहात, एवढं तुम्हाला माहीत असायला पाहिजे की कोणी सीट न घेता तळमळ केलेली आहे. मी सांगणार नाही कारण मी यासाठी सांगणार नाही की मला स्नेहाचे संबंध सगळ्यांशी ठेवायचे आहेत. मी आजही रिपब्लिकन ऐक्य होईल असं स्वप्न बघत आहे. त्याच्यामुळे टीका करत नाही. होणार आहे ही काळ्या दगडावली रेग आहे. कारण उदयनराजेंना आमच्या साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं जसे आम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आदरणीय मानतो, आमच्या बापाचे वंशज आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, ते जेवढे आम्हाला वंदनीय आहेत तेवढे शिवरायांचे वंशज आम्हाला वंदनीय आहेत. मात्र शिवरायांचे वंशज म्हणून उदयनराजे भोसले आम्हाला कायमस्वरूपी वंदनीय आहेत. पण लोकप्रतिनिधी म्हणून ते अपयशी ठरले कारण ते जातीवादी पक्षात गेल्यामुळे आम्हाला त्याला विरोध करावा लागतो. ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला माहितीनं जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार म्हणजे अगदी चालू काळामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार करेल असं कोणी स्वप्नातही बघितलेलं नव्हतं. 4,000 कोटी म्हणजे ही बारकी रक्कम नाही. आणि 4,000 कोटी रक्कम जर त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर तो पैसा निवडणुकीमध्ये वापरला जातो की काय आणि त्या पैशावरती मतदारांना बोलवलं जातं का, विकत घेतलं जातं का, हा सुद्धा पत्रकारांनी बारकाईने लक्ष ठेवा. कारण ही लोकशाहीची थट्टा चालवण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणजे एखाद्या मुतारीमध्ये जर तुतारीचा उमेदवार 4,000 कोटीचा भ्रष्टाचार करत असेल तर सर्वसामान्यांना उमेदवारी लढवायची की नाही हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यांनी कितीही सोजवळपणा आणला तरी जिल्ह्याला माहिती झालेली आहे की यांनी 4,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. लोक त्यांना नाकारणार आहेत. गत 25 वर्षाला उदयनराजे भोसलेंना नाकारलेला आहे. यावेळेला शशिकांत शिंदेसाहेबांना नाकारणार आहेत. आणि 100% रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सीट ही विजय होणार आहे हा आत्मविश्वास आम्हाला आहे. कारण नोटिफिकेशन 12 तारखेला पडलं. त्याच्या अगोदर 2.5 महिन्यापासून आमचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं वचननामा घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आणि आमचा अजेंडा किंवा आमच्या मागण्या किंवा आम्ही जी आश्वासनं देतोय ती या आताच्या विद्यमान खासदारांसारखी आम्ही आश्वासनं देत नाही. आमची आश्वासनं ही आहेत 65,000 मराठी शाळा ज्या बंद केल्यात आहेत भाजप सरकारने
जे कोरोनाच्या भयावह काळामध्ये भाजप सरकारनं गपचीप एक कायदा पारित करून घेतला, न्यू एज्युकेशन ॲक्ट म्हणून, आणि त्याच्यामध्ये मराठी मीडियमच्या 65,000 शाळा बंद केल्या. मराठी मीडियममध्ये गुजराती बनिया बामणाची पोरं शिकत नाही, तिथं वंचित घटकाची मुलं शिकतात. वंचित घटकाला अडाणी ठेवायचं जे पाप केलं भाजप सरकारनं, त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला कुणीही मतदान करणार नाही. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी, आता राष्ट्रवादी म्हणायचं का भ्रष्टवादी म्हणायचं हा प्रश्न लोकांना पडला आहे, त्यामुळे त्यांनाही मतदान केलं जाणार नाही. मी साहेबांच्या साक्षीने सांगतो 4 तारखेचा निकाल अनपेक्षित असेल आणि संजय गाडे खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपल्याला बघायला भेटेल हे आपल्याला मी शाश्वत करतो.